अनोखं माहेरघर. प्रभा शिर्के यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आपलं आयुष्य आपण घडवायचंय. त्यासाठी प्रचंड कष्ट तयार करण्याची तयारी हवी. सतत नाविन्याचा ध्यास, नवी स्वप्न साकारण्यासाठी जोखीम स्वीकारण्याची तयारी. आपला संघर्ष आपणच करायचा, न घाबरता संकटांना सामोरं जायचं. अशा वृत्तीतून बदलापूरमध्ये माहेरवाशीण हे रिसॉर्ट नाही तर प्रत्येकीला किंबहुना प्रत्येकाला सुद्धा आपलं माहेरघर वाटावं अशी उबदार जागा निर्माण करणाऱ्या उद्योजिका प्रभाताई शिर्के आपल्याकडे आल्यात. नमस्कार. नमस्कार. मी आत्ता सुरुवातीला जसं सांगितलं तसा तुमचा संघर्ष आम्हाला ऐकायचाच आहे, पण सगळ्यात आधी सगळ्यांसाठी जो आकर्षणाचा बिंदू असतो तो म्हणजे माहेर. माहेर तर असं माहेरघर तयार करण्याची कल्पना ही मुळात तुम्हाला कशी सुचली आणि हे कधी कसं आकाराला आलं? एकतर माहेर हा विषय स्त्रियांचा एकदम जिव्हाळ्याचा. जिव्हाळ्याचा विषय आहे आणि माझं आयुष्य महिलांमध्ये गेलं आहे पूर्ण, आणि प्रत्येक महिलेने मला उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे मला सतत असं डोक्यात होतं की महिलांसाठी काहीतरी आपण करूया. म्हणजे 2-3 प्रकार होतेच, पण आता त्याच्यामध्ये हा एक निवडला मी की एक महिलांच्या पिकनिक आपण सुरू केल्या, तर त्याला नाव काय द्यायचं, तर माहेर. तर माहेरवरून माहेरवाशीण पडलं आणि ते सुरू करण्यामागे हेतूच होता की येणाऱ्या प्रत्येकीला आनंद मिळाला पाहिजे. आणि सुरुवातीला मी जेव्हा सुरू केलं, 1-2 महिने गेल्यानंतर मला 70 वर्षांच्या गृहस्थांचा फोन आला पार्ल्यावरून की हे माहेरवाशीण का? तर म्हणलं हो. मग आम्ही काय पाप केलंय? तुम्ही लेकींना घेऊन जाणार आणि मग आम्ही काय करायचं? मग तेव्हापासून मी फॅमिलीला सुद्धा अलाउड केलं आणि कुटुंबाच्या कुटुंब माझ्याकडे येऊन राहू लागली, आनंद घेऊ लागली आणि सगळ्यांना तो आनंद दिला की जसं मी माझ्या सगळ्या सख्यांना, माझ्या लेकींना मी जसं ओवाळते, औक्षण करते, पाय धुते, भाकर तुकडा वळून टाकते, तसंच मी पुरुषांना सुद्धा करते. आता माहेर म्हटल्यानंतर एक खरोखर अत्यंत भावनिक असा मुद्दा असतो. म्हणजे हो. आपल्याला जुनं एक गाणं आठवत असेल, माझी या माहेरा जा पाखरा. त्या पाखराला असा निरोप दिला जातो, देते तुझ्या सोबतीला, आतुरले माझे मन, वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण. आठवण. तर ती आठवण घेऊन मायेची माऊली, सांजेची सावली, असं जे माझं माहेरघर आहे तिथे जा, असं ती सांगतीये सासूरवाशिणी. सासूरवाशीण. तर माहेरी आल्यानंतर अर्थातच प्रेम, जिव्हाळा हे सगळं अनुभवायचं असतं. त्याचप्रमाणे माहेरवाशिणीचं आपल्याकडे लाड केले लाड जातात, केले गोड जातात. कौतुक केलं जातं. हो, नक्कीच. तर तुमच्या संस्थेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही तिचं स्वागत करता? त्या जेव्हा येतात ना, तेव्हा मला तर रोज नवीन नवीन येतात, पण तो माझा आनंद रोज वाढत द्विगुणित होत जातो. आज ह्या येऊन गेल्या, उद्या त्या येणार. मग मी छान तयार होते की आई जशी समोर आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे, म्हणजे मी खूप छान तयार होते की त्यांना मला बघताच सगळं विसरून जातात. हे सगळ्यात पहिलं. आल्यानंतर त्यांचे पाय धुते, भाकर तुकडा वळून टाकते, कारण आई नजर काढते. मी आल्यावर प्रत्येकीला म्हणते, मी नजर काढली, आता काही होणार नाही बाळा. अच्छा. औक्षण करून फुलं उधळून त्यांना घरात घेते आणि गरम गरम खायला लगेच 10 मिनिटात त्यांना आधी हातपाय धुवून खायला बसवते. आणि ते सुद्धा, तो मेनू सुद्धा जेव्हा त्या बुकिंग करतात, तो मेनू त्यांना विचारला जातो, तुम्हाला काय खायचंय ते तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा, मी ते करीन सगळं. असं असतं. मी तर करतेच सगळं, पण तुम्हाला काय खावं असं वाटतं. आणि खरंच त्या तसं सांगतात, आम्हाला हे हवंय दुपारी, सकाळी. तसंच होतं. कारण नाहीतर एक असा फिक्स मेनू असतो की हो. या प्रकारे. हॉटेलला गेल्यावर तुमच्याकडे मेनू कार्ड दिलं जातं, माझ्याकडे मेनू कार्ड नाहीये. बरं. मला सगळे म्हणतात तुम्ही मेनू कार्ड द्या. नको, तुम्ही सांगा मला काय करायचं ते. मी मेनू कार्ड नाही देणार. तुम्ही सांगाल ते मी सगळं करणार आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल मला काय द्यायचं ते मी ठरवीन. अच्छा. आता सकाळचा नाश्ता आमचा छान असतो, पण त्याच्यात आम्ही एक स्वीट आमच्याकडनं देतोच. मग कधी ओलाण्याची करंजी असते, कधी लाडू असतात, कधी मोदक असतात. कारण दुपारी पुरणपोळी असली की आम्ही सकाळी मोदक देतो मग नाश्त्याला. असं ठेवतं. दुपारच्या जेवणातही तसंच असतं. आणि मग नाश्ता वगैरे झाला की मग छान त्या खेळ, गाणी, गोष्टी, गप्पांसाठी झोपाळा आहे, वरती आहे, खाली झोपाळा आहे, गाण्याच्या भेंड्या म्हण, हे म्हण, इतकं सुंदर वातावरण असतं ना की सगळं विसरून जातात त्या. आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये मी सहभाग असते. हो. मी खरं तर ह्याचे बरेच व्हिडिओज पाहिले की ज्या मैत्रिणींनी तुमच्याकडे माघारपण अनुभवलेलं आहे त्यांनी त्याविषयीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या माहोलमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यातल्याच एक होऊन सगळं त्यांची गाणी असतील, नाच असतील, ह्या सगळ्यामध्ये सहभागी होता. हो. आणि त्यामुळे त्यांच्याशी तुमचे एक वेगळे ऋणानुबंध जुळले जातात. म्हणजे तेच नातं की जे माहेरवाशीण, माहेरी आपण गेल्यानंतर
वयाचं अंतर राहतच नाही. ही माझी माऊलीच आहे, ही माझी आईच आहे आणि हा. मी म्हणते ह्या माझ्या लेकीच आहेत. नक्कीच असं नातं निर्माणच होतो. 24 तास पण नाही लागत तेवढं नातं निर्माण व्हायला. म्हणजे रक्ताची नाती ओळखायला सुद्धा आली आता तसं झालेलं ओळखत नाही. पण ह्या नात्याला काही स्वार्थच नसतो ना. बरोबर. काही स्वार्थ नाही. फक्त प्रेम प्रेम आणि जिव्हाळा. हं. दुसरं काय असतं. बरोबर. या एका वर्षामध्ये साधारण किती मैत्रिणींनी याचा लाभ घेतलेला आहे? मला वाटतं 1600 ते 1700 जणी येऊन गेल्यात माझ्याकडे. अच्छा. हो. आणि आता सुद्धा तुमच्याशी मी बोलते आहे तर आता तासाभरात जवळजवळ 100 फोन मिस तुम्हाला कॉल येऊन आलेले गेले. आहेत. तुम्हाला दाखवले ती तेवढे फोन कॉल्स आलेले आहेत. म्हणजे एका सेकंदाला एक कॉल आलेला असतो. बापरे. सेकंदाला कॉल चालू आहे आत्ता सुद्धा. आणि एवढ्या सगळ्यांशी मला आणि ते 2-3 दिवसांनी परत फोन, आम्ही 3 दिवस झाले फोन करतोय, तुम्ही फोन उचला ना प्लीज, असं म्हटले की मी खरंच सॉरी म्हणते. असं काही झालंय का की एकदा येऊन गेलेल्या हो. मैत्रिणी पुन्हा येतात? हो, आलेले आहेत. हम्म. अगदी आठवड्यातनं 2दा आले आहेत. ह्या शुक्रवार शनिवार येऊन गेल्यानंतर सुद्धा त्या शनिवारची आमची घ्या अपॉइंटमेंट, अच्छा. ती 2-2, 3-3 वेळा आलेल्या आहेत बऱ्याच जणी. वा. पण हा अर्थातच व्यवसाय आहे हो. आणि त्यामुळे तुमच्या बरोबर ज्या सहकारी आहेत तर त्यांना सुद्धा तुम्हाला महिन्याला काही पगार द्यायचा आहे. हो. त्यामुळे याच्यासाठी हो, दर आकारणी जी आहे ती सुद्धा केली जाते. केली जाते. हो हो. आणि पण त्याला म्हणून कुठेही म्हणलं याला हे आश्रम नाहीये, हा. हा उपक्रम आहे महिलेने महिलांसाठी सुरू केलेला. हं. आणि आधी माझं मुलुंडला जिम होतं ते सुद्धा असंच होतं की महिलेने महिलांसाठी सुरू केलेलं मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर सोहम फिटनेस सेंटर अच्छा. असं नाव होतं ते. आत्ता सुद्धा तसंच आहे, महिलेने महिलांसाठी केलेलं आहे. परंतु मला काही जणांचे फोन आल्यामुळे मला आता असे सुरू केलं. पण सगळे आनंद पुरुषांनी अभिप्रायाची वही मी ठेवली. हा. पुरुषांचे अभिप्राय जर वाचले तर खरंच रडायला येतं की अच्छा. ते पण म्हणले आम्हाला पण ह्याची गरज होती हो, हम्म. की शांतपणा एकत्रपणा येऊन भेटणं बोलणं नात्या फॅमिली गेट टुगेदर्स होतात माझ्याकडे. वाढदिवस तर कायम होतात. आणि वाढदिवसाचं तर आता मैत्रिणी 10-15 जणींचं बुकिंग झालं की सांगतात एकीचा वाढदिवस आहे मॅडम, मी करते सगळं, तुम्ही तिला सांगू पण नका तुम्ही. हा. आणि जेव्हा त्या खालून जेवण खाऊन वरती जातात ना, संध्याकाळच्या वेळेला जेव्हा खाली येते ती, तेव्हा खाली सगळं केकनी सजलेलं असतं, पायघड्या घातलेल्या असतात. आणि ती जेव्हा वरून खाली येते तिला गाणं म्हणत आम्ही खाली आणतो. ती सगळं बघितल्यावर वा. असं सगळं छान होतं. सरप्राईज पार्टी. सरप्राईज पार्टी. अच्छा. पानं सजवली जातात. काही कार्यक्रम असेल तर सगळं एरवीस पण सजवतोच आम्ही. पण खरंच काही हे औचित्य असेल की आज आमचं हिचं रिटायरमेंट आहे, मग तिचं पंचपक्वानाने पान सजवल्या जातं तिच्या एकटीचं, असं सुद्धा आहे. म्हणजे सगळं वेगळे पण असं छान. कधी केळीच्या पानावर, केळीची पानं पण आहेत माझ्याकडे, हा. असं सगळं करते म्हणजे. आणि माघारपण माहेरपण हे अर्थातच त्याला मर्यादा असते की 2 दिवस 3 हो, दिवस. हो. तर या प्रकारे हो. किती काळ राहतात ह्या महिलांचे ग्रुप आले तर? मग काही दिवसभरासाठी येतात, काही 1 रात्र 2 दिवस राहतात, काही 2 रात्र 3 दिवस पण राहतात. म्हणजे सतत वेगवेगळ्या पाहुण्यांचं स्वागत. आदरातिथ्य तुम्ही करत असता. सतत सतत आणि सतत. हॉस्पिटॅलिटी असं ज्याला हो, आता म्हटलं हो जातं हो हो हो. हे तुम्ही करताय. त्याच्यासाठी तुम्ही कुठचाही कोर्स वगैरे केलेला नाही, काही नाही, हां. काही हे सगळं अनुभवातनं शिकत गेलात. अनुभवातून शिकत गेले. हो. वयाच्या 60त आल्यानंतर तुम्ही इतरांना, इतर मैत्रिणींना आणि काही पुरुषांना सुद्धा माघारपण अनुभवता यावं अशी संधी आपल्या व्यवसायातून देताय. त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम तुम्ही करत असता. हो. तर त्याच्यातला आतिथ्याचा काही भाग आणखी आम्हाला सांगाल का? एक भाग असा आहे की सगळं जेवण त्यांच्या आवडीचं असतं. आणि दुसरं नाविन्य असं ठेवते मी, सरप्राईज ठेवते की जेवण खाऊन आरामात बसल्या जाताना माहेरची आठवण म्हणून आम्ही मेहंदी काढून देतो हातावर. बर. आणि मेहंदी हा प्रत्येक स्त्रीचा आवडीचा भाग आहे. इतकं सुंदर गाणं लावून आम्ही तो व्हिडिओ काढतो ना, आणि म्हणजे त्यांना मागच्या आयुष्यात मी घेऊन जाते वा. की त्यांना स्वतःचं आयुष्य आठवतं की मेहंदी केव्हा काढली जाते. त्याच्यानंतर बाई हात घेऊन बसूच शकत नाही, कामच करायचं असतं तिला. इथे तिला काहीच करायचं नाहीये. हां. आणि जाताना जेव्हा रंगलेले हात असतात त्याचे फोटो काढले जातात. तो क्षण जो आहे ना तो मीच अनुभवते. वा. इतका आनंदाचा क्षण असतो, खूप छान. म्हणजे सगळ्या श्रोत्यांना हे सांगते की प्रभाताई शिर्के यांनी एकामागून एक उपक्रम किंवा वेगवेगळे व्यवसाय हे गरजेपोटी त्या करत गेल्या आणि त्याच्यात काय काय बदल करत गेल्या. त्यांच्या आयुष्यातला संघर्ष जो आहे तो आता आपण समजून घेणार आहोत. तर बदलापूरमधला हा जो तुमचा उपक्रम आहे तो आत्ता साधारण 1-2 वर्षातलाच आहे मला वाटतं. 1च वर्ष तसं. 1च वर्ष. 1च वर्ष. 1 वर्ष आणि त्याच्यामध्ये 2 वेळा करोना आला. हो. पण मग कोरोना काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने व्यवसाय आपला चालू ठेवलात? तेव्हा काय करत होतात? तेव्हा माझी पुरणपोळी छान होते हां. असं लोक म्हणतात, मला माहीत नाही. माझ्या करंज्या छान होतात, चकल्या छान होतात.
आणि मग हे करायची आवड आणि असं 10 आणि 20 करून चालत नाही मला. 50 पोळ्या आणि 100 पोळ्या केल्याशिवाय माझं मन भरत नाही असं आहे. आणि ऑर्डर तशाच यायच्या. अच्छा. आणि तसं आणि तो कोरोनामध्ये काळात सुद्धा मी ह्या ऑर्डर भरपूर मला मिळाल्या. मोदक, करंजी, पुरणपोळी, मोदक, करंजी, पुरणपोळी. असा फोन आला की पुरण टाकायचं की पोळ्या करायच्या. बापरे. इतकं भराभर भराभर भराभर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता मागच्या 2 जूनला हं. वीणाताई म्हात्रे सगळ्या फॅमिलीशी सगळ्यांशी नातं चांगलं असल्यामुळे त्यांचा वाढदिवस होता सगळा. आणि तेव्हा तर अगदी कडक करोना होता. दुकानं बंद होती. 4 वाजेपर्यंत उघडायची. 2 जूनला वाढदिवस आणि 29 तारखेला दुपारी मला फोन आला की मॅडम आपल्याला पुरणपोळ्या लागतील. म्हणलं किती? 750. हां. म्हणलं काय? सेकंदात हो म्हटली मी. अच्छा. विचारच नाही केला. आणि जी उडी मारली ना स्वामींसमोर उडी राहिली, क्या बात आहे, आव्हान स्वीकारणार असं. आणि 750 पोळ्या केल्यात. 750 पोळ्या. तेही दुकानं त्या दिवशी बंद होती. 30 तारखेला सामान आणून 31 असं करून 22 तासात 750 पुरणपोळी पूर्ण केली एकटीने लाटून. पण मग मदतीला आणि मदतीला पुरण वाटायला 10 किलो मी वाटलं, 10 किलो बाकी मुलींनी वाटलं. ज्या मुली तेव्हा पण माझ्याकडे मुली होत्या कामाला, ठेवायचे मी मध्ये. असं असलं की बोलवायचे मी. लग्न कार्य व्हायचे तर मी बोलवायचे. मग तेव्हा पण मुलींना कामं, पैसे रोजगारावर द्यायचे, तासाला द्यायचे. खूप छान. आणि माझी मैत्रीण आहे, 2 मैत्रिणी माझ्या सोसायटीतल्या आहेत, वैशाली पवार आणि स्मिता चव्हाण. आम्ही तिघी इतक्या सुंदर मैत्रिणी की त्या दोघीजणी उजवा आणि डावा खांदा. पैशाचा प्रश्न नाही, आम्ही करतो काकू, तुम्ही नका करू. बरं, त्यांना काही तशी गरज पण नव्हती पैशाची, पण आम्ही करतो, तुम्ही बाजूला. म्हणजे इतकी त्यांनी मला प्रचंड सावरले त्यावेळेला. मग वादच नाही की. आणि मग त्या पुरणपोळ्या 750 केल्या मी 22 तासात. आणि मग मी स्वामींसमोर एक पोळी घेऊन उभी राहिले आणि मी म्हटलं, मला खरंच तुम्ही ताकद दिली, आता मी 1000 पोळ्या पण करीन. अच्छा. 100%. आता मी 1000 पोळ्यांचं डेअरिंग माझं आजही रेडी, आजही तयार आहे. असं ते दिवस गेले सगळे. आणि परत मग परत करोना संपल्यानंतर आता सुरू झालं. मग 2 लग्न झाली आपल्याकडे. केळवणं होत असतात. व्याही भोजन सुंदर झालं. व्याही भोजन आणि असं तर पायघड्या घालून व्याही भोजन असं कधी बघायलाच मिळत नाही ना कुठे. म्हणजे घरगुती समारंभ जे असतात त्याला एक मायेचा जो स्पर्श लागतो तो लोकांना देणं आणि त्याच्यातनं आपला व्यवसाय उभा करणं, अर्थातच त्याचबरोबर अनेकींना रोजगार देण्याचं मोठं काम. मूळ माझा हेतू तोच होता. कारण आत्ता माझं जीवन तसं बघायला गेलं तर मला म्हणजे माझ्या गरजा फार कमी आहेत. एक भाकरी चालते. माझ्या बाईंना विचारा, त्या माझ्याकडे 24 तास असतात. अतिशय मेहनत. म्हणजे त्यांच्या मेहनतीला मी पण सलाम करते खरंच. म्हणजे इतक्या मेहनती. पण आता असं वाटतं की 10 जणींचे प्रपंच आपण याच्यातनं उभं करूयात. बरोबर. त्याच्यासाठी मला हे पण म्हणतो ना की काहीतरी स्वीकारणं गरजेचं आहे. बरोबर. पैसे नाही का आपण म्हणतो, पण त्याच्यामधनं आपण असा विचार केला की अजूनही की आणखीन एक 4-5 जणी जर वाढल्या की 10 जणींची माहेर वैशालींची टीम तयार करायची की जेणेकरून त्यांचे सगळ्यांचे प्रपंच आपण उभे करूया. माझं कर्ज आहे ते तर मी देणारच आहे. त्याच्यातनं आपल्याला अजून आहे देणं, ते देईन, पण मी काय हरकत नाही. आणि कुठच्याही संकटाला न घाबरणं, न डगमगणं हा तुमचा स्वभाव आहे. याची सुरुवात कधी झाली? तुम्ही 12वी पर्यंत तुमचं शिक्षण झालं आणि त्यानंतर लग्न, प्रेमविवाह केला तुम्ही. तर तो काळ सुरुवातीचा कसा होता त्याविषयी सांगा. एक तर कष्ट करायची तयारी तशी पहिल्यापासूनच होती. म्हणजे पण एवढे कष्ट करायला लागतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे असं इतकं काही करायला लागेल. पण ते जसं मी म्हटलं ना की संकट आली, येत गेली आणि मी शिकत गेले आणि मी तयार होत गेले. पण विवाहानंतरचा लगेचचा काळ हा कसा होता? किती साली लग्न झालं? लग्न माझं झालं 1988 साली. 1988 साली लग्न झालं. आणि त्याच्यानंतर ते थोडं दोन्हीकडनं हे नव्हतं, त्याच्यामुळे जरा एवढं थोडासा विरोध होता. त्याच्यामुळे मग सगळं आहे त्याच्यातच चालवणं, भागवणं असं सगळं चाललं होतं खरं सांगायचं तर. आणि नंतर 5-6 वर्षांनी जेव्हा थोडंसं नीट व्हायला लागलं तर तेवढ्यात यांना हार्ट अटॅक आला. अच्छा. म्हणजे काहीही सुख उपभोगायला मिळालं नाही. प्रपंचाची खूप आवड होती की प्रपंच कसा असतो, कसा असा संसार मांडायचा होता. ती काही पूर्ण नाही झाली. अखंड सेवेत आपला दिवस, पण तरी त्यातही मी आनंदी होते. काही फरक पडला नाही. तुमचे यजमान प्रकाश शिर्के हे एक उत्तम कलाकार होते. ते वादक होते चांगले. आकाशवाणीशी सुद्धा त्यांचं नातं जुळलं होतं खरं तर, परंतु त्यातच त्यांची तब्येत बिघडल्यामुळे नोकरी सोडली ना त्यांनी. आणि मग त्यानंतर ते पूर्णपणे जागेवर होते की कसं होतं? नाही, ते तसं फिरायचे काठी वगैरे येऊन. पॅरालिसिस होता तरी बऱ्यापैकी चालणं असायचं त्यांचं. जागेवर अगदी शेवटच्या स्टेजला आले मग ते. अच्छा. पण थोडंसं फिरणं असायचं, पण काम काहीच नाही. आर्थिक तर त्यांना काही शक्यच नव्हतं. ती सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. त्याच्यातनंच मी संघर्ष करत करत मी स्ट्रॉंग झाले ना. संकटांनी शिकवलं ना मला. बरोबर. पण त्यावेळेला तुमच्या हातात सुद्धा नोकरी नव्हती. त्यांची नोकरी गेलेली होती. मग
पोळपाट लाटणं त्यावेळेला हातात आलं. हो 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 मी म्हटलं ना 10 घरी स्वयंपाक केलेत. मांगल्य सोसायटीत तुम्ही कोणालाही विचारा, ही सोसायटी माझ्या ताब्यात. प्रभा आली, पोळी भाजी करायची, ही भाजी करायची. प्रभा काय करणार आहेस तू? इतकं छान, म्हणजे मस्त नातं. मी हे ते करते, काम करणं असं कधीच नव्हतं. इतकं सगळ्यांशी सुंदर माझं नातं होतं, छान. पण मग स्वयंपाक करण्याचं काम तुम्ही केलं, मग त्यातच किती वर्ष गेली? त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 7-8 वर्ष ती गेली. हां. त्याच्यानंतर हे जिमचं सुरू झालं. मग त्यानंतर तुम्ही मुलुंडमध्ये स्वतःचं जिम सुरू केलं महिलांसाठी. बरं. आणि त्याआधी तुम्ही अनुभव घेतलेला होतात कुठे जिम इन्स्ट्रक्टरचा? तळवलकरांकडे मला नोकरी आली आणि 10 ते 4 म्हणून मी इन्स्ट्रक्टर म्हणून लागले. बरं. तिथे मी 6 महिन्यामध्ये सगळं शिकून घेतलं. अच्छा. बॉडी मसाज आणि शिकण्याचं थोडंसं पटकन पिकअप करण्याचं जरा आहे, त्याच्यामुळे मला सांगायला लागत नाही फारसं असं. आणि पण मग सकाळी पोळी भाजीचे डबे करत द्यायचे, होता. हं. 10 ते 4 नोकरी करायची, संध्याकाळी घरी यायचं, परत संध्याकाळचे 1-2 घरी कदाचित स्वयंपाक असायची, परत डबे असायचे. 8 ते 9 मुलुंड जिमखान्यामध्ये सुद्धा मला त्यांनी शिकवायला बोलवलं. त्यांचं पण सर्टिफिकेट माझ्याकडे आहे, त्यांनी सर्टिफिकेट दिलं. आणि मग तिथे तर एकदम फुल फ्लेशमध्ये बायका यायला लागल्या. अच्छा. तेव्हा मग मी असा विचार केला की मग आपण आता आपलं स्वतःच जिम का नको करूया. हे खरं ते उभारणं कठीण होतं असं बघायला गेलं. हे डेअरिंगच ना, स्वतःचं जिम, काही हातात काहीच नाही, 1 रुपया सुद्धा हातात नाही. आणि त्यालाही काही साहित्य लागतं, जागा मेन. ते नसताना सुद्धा ती स्वप्न बघितली मी. आणि पण मग ते स्वप्न कसं प्रत्यक्षात आलं त्याविषयी सांगा ना. ते डोक्यात आल्यानंतर मग मी आणि माझे निर्णय जरा लगेच असतात. मी फार दिवस असं रेंगाळत ठेवत नाही कुठला निर्णय पटकन. हां, डोक्यात आल्याबरोबर आता करायचं काय, तर लगेच मांगल्य सोसायटीमध्ये सेक्रेटरी होते बर्वे काका, पटवर्धन काका, यांना मी भेटले आणि म्हणलं आपली ऑफिसची जागा द्याल का मला? कशाला पाहिजे तुला? म्हणलं असं असं जिम. 1 मिनिटात त्यांनी मला चावी दिली. अच्छा. काही विचारलं नाही. म्हटलं किती रेंट घ्याल तुम्ही? सांगतो आम्ही, तू कर तर खरी सुरू. म्हणजे ह्याला मोठेपणा लागतं ना. खरंय. मग तिथे कुठे माझं काम, त्या कामाने माझ्या दाद दिली म्हणूनच झालं ना सगळं. पाठिंबा सगळ्यांचा मिळाला, अर्थात त्यांच्याशी तुमचं नातंही चांगलं जुळलं होतं चांगलं. आणि मग ते जिम सुरू करण्यासाठी माझ्याकडे ज्या सख्या मुलुंड जिमखान्यात यायच्या, प्रतिभाताई पेळगावकर आहेत, बाकी अशी काही नाव आहेत, की त्यांनी म्हणलं मी असं असं करते. हो कर ना, काही हरकत नाही, किती पैसे लागणार सांग बरं. मग त्यांनी सगळ्यांची मीटिंग घेतली ज्या तिथे यायच्या जिमखान्यात माझ्या क्लासला, की आपण असं असं करूया. हो मॅडम, आपण देऊया प्रभा मॅडमला. किती द्यायचं, उभं करायचं सांगा, आम्ही 2,000 देतो, आम्ही 5,000. असं प्रत्येकीने पैसे दिले मला. अरे. आणि ते पैसे परत घेतले नाही तर, म्हणजे नंतर तर माझं जिम चालत होतं, पैसे परत घ्यायला हरकत नव्हती, पण नाही घेत ते पैसे परत. अच्छा. कारण आम्ही उभं केलं तुम्हाला, म्हणे आता ह्याच्यातनं तुमचा चरितार्थ चालू दे. आणि मग ती जागा इतकी सुंदर केली ना मी, रंगबिंग देऊन छान मसाज रूम काढली, छान सगळं असं मस्त चाललं होतं. बघता बघता 6 महिन्यामध्ये गर्दी वाढली. बरं. आणि 6 महिन्यातच मी दुसरी जागा घेतली. मग तुम्हाला सोसायटीची जागा कमीच पडायला लागली. मग मी दुसरीकडे गेले. शेजारच्याच बिल्डिंगमध्ये लगेच ब्लॉक मिळाला मला. म्हणजे हे इतकं छान घडत गेलं ना, मस्त. तुमच्यामध्ये माणसं जोडण्याची कला आहे आणि म्हणून विश्वासून इतक्या मैत्रिणींनी तुम्हाला आर्थिक मदत केली. हो नक्कीच. आणि त्याच्यातनं तुम्ही आणखीन पुढचं पाऊल टाकलं. हो, मोठी जागा घेतली. मग हे हो. जिम तर फार व्यवस्थित चाललेलं होतं, छान सुरू होतं. पण मिस्टरांचा आजार पण सुरू असायचा मध्ये मध्ये. वर्षात एकदा त्यांना ऍडमिट करायला लागायचं, काहीतरी व्हायचं, ब्रेन हॅमरेज म्हणून, पॅरालिसिस म्हणून, कुठे काय असं, आणि मोठे धक्के सगळे. त्याच्यामुळे पैसा बॅलन्स म्हणजे शिल्लक राहणं कठीणच असायचं. थोडे साठले की बिलं भरायची, असं व्हायचं. त्याच्यात सुद्धा मी जागा घ्यायची उडी घेतली बदलापूरला. अच्छा. पण म्हणजे त्यांचं आजारपण, हॉस्पिटलचा खर्च, घर खर्च, हे सगळं, आणि शिवाय तुमची रोजची कामं. हो. स्वतःचं जिम सुरू केल्यानंतर ते तिथे ठामपणे उभं राहणं हे आवश्यक सगळं. आणि तेवढ्यावरच नाही थांबला तुम्ही, तिथेच आणखीन तुम्ही ब्युटी पार्लर सुद्धा सुरू केलं होतं. हो. म्हणजे मी तर कोर्स केलेला नाही, पण ब्युटी पार्लरला महिला येऊ शकतात आणि त्या ब्युटी पार्लरमध्ये दोघींना काम देऊ शकतो आपण. कोर्स केलेल्या मुलीचं मिळतातच ना, काही प्रश्नच येत नाहीये. बरं. तेही छान चाललं माझं त्याच जागेत. अच्छा. आरसा तर होता जिमचा, 1 खुर्ची टाकली, बायका तेही एन्जॉय करायच्या. अच्छा. इतकं छान. म्हणजे वा. म्हणजे हे महिलांसाठीचं जिम कम पार्लर असं दोन्ही तुमचं सुरू होतं. पण तरी पण अस्वस्थ होतात तुम्ही पुढचं स्वप्न बघायला लागलेल्या होतात. पुढचं स्वप्न होतं माझं, की आता आणखीन वेगळं काहीतरी करूया आपण. आणि म्हटलं मुंबई सोडायची होती मला, कारण मुंबईमध्ये खूप मोठी जागा घेणं शक्य नव्हतं, परवडणारं नव्हतं. पण आत्ता आपण आपला हा उद्योग चालू आहे, तोपर्यंत आपण एखादी जागा आपण 5-6 लाखापर्यंत जर कुठे घेतली, थोडं लांब पडेल आपल्याला, तर आपण त्याच्यातनं पुढे नक्कीच काहीतरी करू शकतो. वयाच्या कोणत्या वर्षी? 48 50च्या आसपास. 50च्या आसपास, बरोबर, 50च्या आसपास. हो.
आणि मग तेव्हा तुम्ही बदलापूरमध्ये जागा घ्यायची ठरवली. बदलापूरमध्ये जागा घेतली. घर होतं 60 बंगल्यांची सोसायटी आहे, पण हे पडीक बंगले होते, ते कोणी राहत नव्हतं तिथे. फाउंडर मेंबर असतात, फक्त एक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवलेले असतात ना. तर ती जागा मी घेतली ताब्यात. म्हणजे अच्छा, मग तिथे राहायला गेला तिथे राहायला गेले, कारण तिथे आवडायला लागलं. नंतर ते छान केलं. आपला हात फिरल्यानंतर सगळं सोनं होतं. असं एकदा म्हणून बाईचा हात फिरला की घर कसं लक्ष, तसंच. आणि खरं आहे तसं. छान दिसायला लागलं ते, आणि मलाही तिथे आवडायला लागलं. असं म्हणून मी त्यांनाही तिकडे आवडायचं. मग ती जी पडीक जागा होती तिथे तुम्ही छान स्वरूप तिला दिलं. स्वरूप दिलं तिला. हो आणि यजमानांनाही तिथे राहणं आवडायला लागलं. हो. पण मग नंतर त्यावेळेला मग तुमचा चरितार्थाचा व्यवसाय काय? कारण मुलुंडहून बदलापूर रोज प्रवास करत होतात की हो, कसं? मुलुंडहून रोज प्रवास करायचे मी. आणि मुलुंड ते बदलापूर माझ्या त्या काळी 4 फेऱ्या व्हायच्या. अच्छा. पहाटे 5:15ची लोकड पकडायची, मुलुंडला यायचं, जिम उघडायचं, तिथल्या मुलींना सगळं सेटल करून द्यायचं, परत 8:30ची गाडी पकडायची, 10ला घरी यायचं, ह्यांचं जेवण खाण नाश्ता सगळं करून परत दुपारी गाडी पकडायची आणि परत रात्री घरी यायचं. असं गेले मी बरेच वर्ष 4 फेऱ्या मारल्या. तेव्हा गाड्याही कमी होत्या, पण तेही झालं. म्हणजे मला आता वाटतच नाही की आपण ते करू शकलो, कारण इकडे त्यांना आवडायचं. त्याच्यामुळे मग म्हटलं आपण, आणि परत मुलुंडला राहायचं, परत भाडं भरायचं वेगळ्या जागेचं, आणि तिथे जागा कमी पडत होती. त्याच्यामुळे मला तिथनं आम्ही इकडे आलो तर रूम थोडासा वापरायला मिळाला ना. असं पण झालं मग नंतर. म्हणजे नाहीतर मुलुंडला तुम्ही जिथे राहत होतात तिथेच जिम सुरू केलं हो होतं हो हो, नंतर. कारण ती भाड्याचीच जागा, रेंटची जागा होती ना ती. मग स्वयंपाकघरामध्येच यजमानांची तिथे cot ऑफिस असायची. रूम आणि त्यांची सोय तिथेच केली होती मी. हां, दोन्ही गोष्टी तिथेच होत्या माझ्या. बरं. पण मग मुलुंड ते बदलापूर असा हा प्रवास किती वर्ष केलात? तरी पण एक 3 वर्ष तर नक्कीच केला. अच्छा. त्यानंतर तुम्ही आणखी एक वेगळा व्यवसाय करायचं ठरवलं. हो आणि जमिनींच्या व्यवहारामध्ये. हो हो. तर त्याविषयी सांगा ना थोडं. 2011 साली माझे मिस्टर गेले. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मी असा विचार केला, तर काय आपण नवीन काय करू शकतो. पण तिथेच सगळं ओळखी झाल्या. आणि मी म्हटलं ना, माणसं जोडणं वेळ लागत नाही आपल्या, मला अजिबात नाही लागत. आणि नेटवर्क मला ते लागतं, बाकी काही नसतं तरी चालतं, असं आहे. त्याच्यामुळे तिथे ओळखी झाल्या. आणि मग राहता बंगला मी विकला. थोडेसे अच्छा. पैसे, कारण तिथे मिस्टर गेल्यानंतर मला गरमेना. मग मी तिथे वृद्धाश्रम काढायचं माझ्या डोक्यात होतं खरं तर ना. ते सगळंच माझ्या डोक्यातनं निघून गेलं त्या वेळेपुरतं. आणि म्हटलं आता थोडे पैसे इन्व्हेस्ट करू, अजून बघू काय करता येईल. तर थोडे दिवस मग मी ब्लॉकमध्ये भाड्याने राहिले, रेंटवर. आणि मग जमिनींमध्ये उतरले. तिथली काही रहिवाशी मंडळी ती माझ्यासोबत होती. 1-2 वर्ष ते पण एन्जॉय केलं मी खरं. म्हणजे छान वाटायचं असं, की कुठलीही जमीन बघायला जायचं, ती जमीन बघायला जायचं. मग मिटिंग्स घ्यायच्या, माझ्या घरी मिटिंग व्हायच्या. असं छान म्हणजे एजंट सारखं. हो, एजंट सारखं. हां. आणि मग 2014 नंतर थोडंसं परत कोलॅप्स झालो आम्ही. त्या 1-2 वर्ष ती थोडीशी हालाकीची गेली परत. म्हणजे काय करायचं तेव्हा सुचत नव्हतं, काय करूया. कारण पुरणपोळ्या मोदक तेव्हा काही डोक्यात नव्हते असे. म्हणजे बदलापूर आहे, कोण घेईल आपल्याला माहीत नव्हतं, असं सगळं होतं. ती 2 वर्ष नुसती बसूनच गेली खरं तर. अच्छा. पण मग कसं बसा चरितार्थ चालवायचे. आता ह्या तुमच्या जमिनींच्या व्यवहाराच्या व्यवसायामध्ये शिरण्यापूर्वी तुमचे यजमान जेव्हा गेले त्यावेळेला तुम्ही स्वतः सुद्धा खूप निराश झाला होतात. हो आणि त्या नैराश्यातून अगदी टोकाचं पाऊल तुम्ही उचलणार होतात. हो. म्हणजे तुम्हाला खरं तर घरी येताना ओढ ही सतत त्यांच्या प्रेमाची हां. असायची. नक्कीच. तर हो. त्याविषयी, तुमच्या नात्याविषयी थोडं सांगा. आणि मग तुम्ही त्या निर्णयाप्रत कशा पोचलात आणि तिथून परावृत्त कशा झालात हेही सांगा. कसं होतं की एक तर माझं माहेर मुलुंडला होतं आणि मी बदलापूरला गेले. आम्ही म्हटलं ना, आई वडील माझे खूप छान होते, भावंड आम्ही सगळे छान असायचो. पण आता परत ते अपडाऊन करून परत मुलुंडला माझे मिस्टर गेल्यानंतर परत ते मुलुंडला येऊन राहणं मला शक्य नव्हतं. कारण इथे मी जागा घेऊन ठेवली होती काहीतरी करायचं म्हणून. सगळेजण होते कार्याला, सगळं गोंधळ घरात होता, 13वा झाला. आणि त्याच्यानंतर मला सगळे गेल्यावर करमेच ना. म्हटलं आता आपण हा तर गेला, आपण करायचं काय. एकटी अशी रडायचे मी, खूप मोठ्याने रडायचे घरामध्ये. अच्छा. आणि एक वेळ आपण विचार केला की आपण आत्महत्या करूया म्हणून. बापरे. आणि ठाणा स्टेशनला गेले मी. आणि लिटरली तो प्रयत्न माझा फसला की मला 6 ते 7 जणांनी ओढलं आणि बदलापूरला आणून सोडलं. आणि ती गोष्ट फक्त माझ्या आईला कळली होती. बर. आईने सांगितलं असं अजिबात करायचं नाही बिलकुल. तू खूप धीट आहेस, हा विचार डोक्यातनं आधी काढून टाक, तू काहीही करू शकतेस. हिंमत दिली परत आईने. म्हटलं आई माझी खूप छान होती. आणि म्हणजे मायेचा झराच, ते सगळे गुण तिच्यात माझ्यात आलेत खरं तर. आमच्या घरामध्ये ते एक वेगळं होतं एक. आणि मग त्याच्यानंतर परत मी उभारी धरली. म्हटलं नाही, आपण सगळं सोडून द्यायचं. आणि म्हटलं त्याला रडलेलं आवडणारच नाही. त्यांनी तर मला ते म्हणायचं, तू मी गेल्यानंतर लग्न करू दुसरं, असं पण. हो, असं इतकं नातं छान होतं आमचं. म्हटलं नाही
नाही करायचं. आणि रोज तुम्हाला ते रोज तुमची ते वाट पाहत वाट असायचे. बसायची की मी निघालं तर लवकर ये हं तू. हां. म्हणजे ते जे बोलणं असायचं ना, ते म्हणजे तो आवाज मी अजूनही माझ्या डोक्यात बसलेला आहे खरं तर. की तू लवकर ये असं कोण म्हणतं. आणि नंतर तर आई आणि मुलाचंच नातं झालं होतं ना बरोबर. माझं त्यांचं. कारण अनेक वर्ष ते अनेक वर्ष आजारीच होते, आजारी. त्याच्यामुळे नातं हेच झालं होतं. आई कशी इस्त्रीचं शर्ट तू घरात घालायचं असं मी तुला आधीच सांगते. अच्छा. त्याला तर म्हणलं नाही, म्हणजे तू राहायचं चांगलंच, घरात जरी असलास तरी मला असंच पाहिजे. हा माझा अट्टास असायचा. आणि तसंच मी शेवटपर्यंत ठेवलं त्यांना. वा. छान असं मस्त ती सेवा आणि सेवेतला आनंद खरं कशात नाही. म्हणून वृद्धाश्रमाचं डोक्यात माझ्या काय येतं की एखादा माणूस आपल्यावर अवलंबून असतं ते काय आहे आपण डोळ्यांनी बघितलं, शिकायला मिळालं आणि उभी राहिले. मी परत उभारी धरली की आपण आता आणखी नवीन काहीतरी करूया. हां. आणि माहेर सासरची जी माणसं आधी दुरावलेली होती ती सगळी ती पुन्हा सगळी जवळ पुन्हा आली, जवळ आली पुणे. हां. सगळी छान होती माणसं, काही प्रश्न नव्हता. हं. आणि मी जे केलं त्याच्यात त्यांनी मला खरोखर म्हणजे साथच दिली. कोणी असं म्हटलं नाही तू हे करू नकोस. आणि त्यांनी- ते गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हो. परत माहेरी किंवा सासरी नाही, नाही पुन्हा गेले, एकट्या उभ्या एकटे राहिल्या. उभे राहिले. हो हो, परत मी एकटी उभी राहिले. हं. हो हो, परत नव्याने मी सगळं परत होतं ते उभं केलं. आणि मी म्हणायचे ना की तेव्हा प्रपंच नाही झाला माझा, पण वयाच्या 60 नंतर लोक प्रपंच सगळा बाजूला ठेवतात आणि सगळं रिकामं करतात. मी वयाच्या 60 नंतर इतका नवीन प्रपंच उभा केलाय की आता बेडशीट खरेदी करायच्यात, ही भांडी घ्यायची, ती भांडी घ्यायची. माझ्या लेकीनं ताकासाठी सुद्धा मी छान भांडी घेतली. अच्छा. ताक प्यायला मला डिस्पोजेबल वापरायला आवडत नाही. हं, हं. त्यांना ताटं सुद्धा छान घ्यायची, त्यांना कप चहाचे छान घ्यायचे. हं. असं मी करते. आता बोलताना आणि ही सगळी स्वतःची कहाणी सांगताना तुम्हाला सतत भरून येते. हो. कारण आयुष्यभर जे इतकं झेललेलं आहे ते सगळं पुन्हा आज आठवताना तुम्हाला हो. खरं तर त्रासदायक होत असेल, पण त्याच वेळेला तुमची ही जी कहाणी आहे ती इतरांसाठी प्रेरणादायी आहे. हो. आणि म्हणून आपण ती आज सांगतो आहोत बरोबर. आकाशवाणीच्या माध्यमातून. बरं, पण मग नंतर तुमचा हा माहेर महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचा हा आगळा वेगळा व्यवसाय सुरू झाला. खरं तर अशी बरीच वेगवेगळी रिसॉर्ट्स बदलापूर आणि हो. त्या भागामध्ये आहेत ना. ठिकठिकाणी आहेत, आहेत आहेत. हो, पण त्याला एक वेगळी स्वरूप मायेची जोड देऊन दिली. हो, नक्कीच. त्यातून हे हो. तुम्ही उभं केलेलं आहे. हो खरं तर शिक्षण खूप झालेलं नसताना सुद्धा तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करतो. करायचं होतं आणि मानाच्या खुर्चीत बसायचं होतं. तर ते स्वप्न तुमचं काय होतं आणि ते कसं साकारलं? काय व्हायचं त्यावेळेला मी ना म्हणजे जेव्हा पोळी भाजीचे डबे द्यायचे तर कधीतरीच मला बँकेत जायला लागायचं. मला काही माहिती नव्हतं तर बँकेचं. पण ना बँकेत गेले की मी नेहमी असा विचार करायचे की हे मॅनेजर बसलेत ना खुर्चीत, हे किती किती पगार घेत असतील. असं मला आत्ताही आठवतं की माझ्या डोक्यात तेव्हा ती कल्पना आली होती. हां. आपण ही खुर्ची मिळवायची कशी पण करून, बरं. असं मनात विचारायचं. काही करून ही खुर्ची मिळवायची आपण आणि त्या पोस्टला आपण यायचं. हं. ही जिद्द मनाशी ठेवली आणि मी प्रोप्रायटर झाले. अच्छा. आणि त्याच्यासाठी बँकेने सुद्धा तुम्हाला अर्थसहाय्य केलं. खूप छान. म्हणजे शेवटी तर एक किस्सा असा घडला की जेव्हा मी बदलापूरला गेले आणि माझं लोन पेंडिंग होतं फक्त 50,000 रुपये, कारण मी भरूच शकत नव्हते. आणि पण त्यांनी मला कधी फोन केले नाही तर तुम्ही भरा म्हणून, कधी नाही त्रास दिला. पण भारत कोऑपरेटिव्हमधले मॅनेजर, मी जेव्हा शेवटचे पैसे माझे 50,000 जमल्यानंतर ते भरायला माझे पेपर आणायला त्यांच्याकडे गेले हां. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुमचे पैसे मॅडम मी भरलेत. अच्छा. बरं. आणि मला त्यांनी फोन पण नव्हता केला, पण त्यांनी एक फोन असा केला होता की तुमचे पेपर घेऊन जा. सगळे माझे जागेचे पेपर त्यांच्याकडं. म्हटलं सर मला पैसे भरायचे आहेत ना 50,000, तुम्ही या तर खरी बँकेमध्ये. बरं. तर म्हटलं आता पैसे तर भरायला लागतील. तेव्हा त्यांनी मला सांगितलं नव्हतं, पण जेव्हा मी पैसे घेऊन गेले ना तेव्हा त्यांना सांगितलं तुमचे पैसे मी भरलेत, पेपर तयार आहेत तुमचे. पण म्हटलं सर मी पैसे घेऊन आली. हा एक किस्सा आयुष्यातला खूप चांगला घडला. चांगली माणसं मी म्हटलं ना, मला उभ्या आयुष्यात खूप चांगली माणसं मिळाली. जिम ज्या वेळेला सुरू केलं त्यावेळेला सुद्धा तुम्हाला कर्ज लागलं आणि तेव्हा सुद्धा हो, बँकेने तुम्हाला बँकेनेच दिलं कर्ज अर्थसहाय्य मला. केलं. हो हो, नक्कीच. खूप चांगलं सहकार्य केलं मला बँकेने, खरोखर छानच. म्हणजे तो विसरूच शकणार नाही मी. त्यावेळेला तारण म्हणून द्यायला काय होतं तुमच्याकडे? आत्ता जेव्हा बदलापूरला जे घर घेतलं होतं ते त्यांच्याकडे तारण ठेवलं होतं. ती जागा त्यांनी ताब्यात घेतली आणि मग मला लोन दिलं. हां. हं. आणि आत्तासुद्धा वयाच्या 58 वर्षानंतर सारस्वत बँकेने लोन दिलं मला. एवढ्या वयानंतर कोण बँक लोन देईल का? तो पण आश्चर्याचाच किस्सा आहे ना तसा. बरोबर. आणि एवढ्या 60 जवळ आल्यानंतर कोण लोन घ्यायला तयार होईल का? कर्ज घेण्यास कोणी तयार होत नाही. लोक सगळं आता थोडंसं निवृत्त होऊया, फिरायला जाऊया. माझं उलटच झालं सगळं. सगळी स्वप्न उलटी असतात आणि मी प्रवाहाच्या विरोधातच राहते नेहमी. हां. तेच करत आले आत्तापर्यंत.
की थोडंसं विरोधात व्हायचं आपण बघूया ना काय होतंय ते. तुमचा हा व्यवसाय म्हटलं तर समाजाभिमुख अशा तऱ्हेचा व्यवसाय आहे. हो ह्याच्यातनं अनेक महिलांना तुम्ही उभं करताय हो स्वतःबरोबर. नक्कीच. आणि आणखी एखादी अशी माघारपण करणारी स्त्री उभी राहावी असं तुमचं स्वप्न आहे, त्याविषयी सांगा. नक्कीच. हो हो म्हणजे मला तरी असं वाटतं की माझा प्रयत्न नक्कीच असेल की माझ्यानंतर बदलापूरमध्ये एक माहेरवाशीण नक्कीच मी तयार करीन. की आवड आहे मुलींना, पण काय होतं हल्ली थोडंसं कष्ट मी म्हटलं ना की याच्यामागे प्रचंड कष्ट आहेत. आम्ही 16-16 तास काम करतो. बायका येणार असल्या तरी आम्ही 4:30 पासून उठलेला असतो. त्यांचा नाश्ता, त्यांचं ओवाळायची तयारी, केवढी धावपळ असते आमची. तारेवरची कसरत असते. त्या आलेल्या असतात, त्यांच्या स्वागताला उभं राहायला लागतं. काही काही व्हिडिओ बघितले, अजून पण बघितलं की अरे बापरे हे सगळं केलं आपण हे करतोय. हां. आणि त्याच्यानंतर मग म्हणलं की अशा मला आता वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन आले मला की तुमच्या ब्रांचेस आमच्याकडे अच्छा, बरं. औरंगाबाद, पुणा, नाशिक असे मला बरेच फोन कॉल्स आले की तुम्ही आम्हाला फक्त सुरू करून द्या. तर असं ते नाही आहे. त्याला मी म्हटलं ना की माझं मातृत्व आत्ता बाहेर पडलं. खरं सांगायचं तर मी रोज अनुभवते ते. रोज त्यांना ओवाळताना माझ्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. भाकर तुटका ओवाळताना पण पाणी आलंच पाहिजे. ते होतं रोज. आणि तो आनंद मी म्हटलं ना तो सांगू शकणार नाही मी कोणाला. तो वेगळा आनंद आहे. आणि म्हणून ही माहेरवाशीण खूप पुढे जाणार आहे. अजून 10 आणि 100 जणींचे प्रपंच आपण उभे करू. आणि म्हणून असं कदाचित गैरसमज लोकांचा होऊ शकतो. ते काय पैसे देऊन तर आहे माहेर पण फुकट, पण हा आश्रम नाही आहे, हा उपक्रम आहे. ह्या उपक्रमातनं आपल्याला 10 जणींना उभं करायचं आहे. आणि सगळ्या सख्यांना आता येतात, शांततेत राहतात. आता खरोखर काहींना माहेर नसतं तर मला फोनवर सांगतात, खूप फोन येतात मला रोज की आम्हाला खरंच माहेर नाही, आई तुझ्याकडे यायचं आहे गं वा. असं. आणि ते तर जाऊ देच, असे पण फोन आले की आई मी बोलतेय, कुठून बोलतेस गं तू? मला पण आता सवय झाली तसंच बोलायची. तुझं माहेरपेण मी करणार आहे, मला आधीच मीच गाडी पाठवते तुला, तू कधी फ्री होणार आहे सांग, नाही तर 2 दिवस बंद ठेव. हे फोन कॉल्स मला वा. येतात. ही फार महान. मोठी मिळकत आहे. हीच मिळकत आहे आणि हीच माझी प्रॉपर्टी. ह्या सगळ्या मुली माझ्या प्रॉपर्टी आहे. असं नाही का कशाला वेगळी प्रॉपर्टी हे हवी. 4 आनंदाचे क्षण तुमच्याकडे त्यांनी जे अनुभवलेले असतात ते देणाऱ्या मायेला, तिला कधी हे सुख अनुभवता येणार? त्याच्यामुळे आम्ही तुझं माहेरपण करणार असं मला खूप फोन कॉल्स येतात. आम्हाला काही नको तुझ्याकडनं, तुझं माहेरपण आम्ही करणार. आणि डायरेक्ट म्हणजे हेच असतं, आई आम्ही येणार म्हणजे हे. मग त्याच्यासाठी जन्मालाच मूल घालायला हवं का? आणि रोज मला मेसेज पण असतात. एवढे मेसेज मी रात्री वाचते, खरं वेळ मिळत नाही मला, पण तरी मी त्यांना उत्तर देते. काहींचे गैरसमज असं होऊ शकते, ते पैसेच तर घेतात, मग काय झालं करायला. पण तसं नाही येते. तुम्ही येऊन अनुभवा. आम्ही ह्या माहेरवाशीणच्या घरामध्ये माझ्या सगळ्या सख्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या पण तशाच वागतात. हां. तशा त्या तयार झाल्यात. मला त्यांना सांगावं नाही लागलं तुम्ही असं करू नका, कारण त्यांनी काय मागितलं की मी लगेच देते. तसंच त्यांनी ओळखलंय की मला काय हवंय. रांगोळी काढायला वेगळी मुलगी आहे छान, तिला 2 पैसे मिळतात. मेहंदी काढायला वेगळी मुलगी आहे, तिला 2 पैसे मिळतात. परत मसाजला बाई ठेवली, तिला 2 पैसे मिळतात. या उपक्रमामागे किती जणी उभ्या आहेत आत्ता बघा बरं. वा. 2 जणी स्वयंपाकाला आहेत माझ्याकडे, एक संपूर्ण स्वच्छता करायला बाई आहे, एक वरचं काम करायला आहे. 7 ते 8 जणींना आपण आज रोजगार मिळून दिला, थोड्या प्रमाणात का होईना. पण आज मेहंदी काढायला 12-12 जणींची मेहंदी काढायची म्हणजे तिला 200-250 रुपये रोजचे मिळतातच ना. बरोबर. 5-6 हजार बसल्या जागी तिथल्या तिथेच राहते ती, एका तासात मेहंदी काढते ती. मसाज करणाऱ्या बाईला मी फक्त 50 रुपये फार फार ते घेईन तेलाचे, 200 रुपये तुलाच ठेवते. हां. मग काय हरकत आहे. 5 मसाज केलं तर ती 1000 रुपये घेऊन जाते. तो आनंद कुठे मिळणार आहे का आपल्याला? म्हणून मला सगळ्यांना माझं सांगणं एकच आहे, मला खरंच काही बरोबर न्यायचं नाही आहे. हे आहे हे सगळं सगळ्यांना देऊन जाणार. शेवटचं माझं स्वप्न असेल की मला एक झोपडी पण चालेल. आणि आता माझ्या घरामध्ये तुम्ही येऊन बघा, अख्खं घर महिलांना दिलेलं असतं. मी कुठल्या कोपऱ्यात असते, मला काही वाटत नाही. इतकं छान वाटतं की त्या मनसोक्त बागडतात घरामध्ये. आता या पुढचा तुमचा विचार काय आहे? पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल माझं आता तर असं असेल की माहेरवाशीण हा उपक्रम कसा वाढेल आणि त्याच्यातनं आणखीन महिलांना काम कसं मिळेल हाच विचार माझ्या डोक्यात आहे. आणि आता ज्या माझ्याकडे काम करतात त्यांना मी प्रत्येकाला सांगते की हे सगळं शिकून या तुम्ही. हां. एक माहेरवाशीण माझ्यानंतर जर उभी राहिली तर मला बरं वाटेल. नक्कीच. करंज्या शिकून घ्या, पुरणपोळ्या शिकून घ्या. कोणीच आईच्या पोटातनं कोणीच शिकून येत नाही, हां. पण आपण करायचा प्रयत्न केला तर जमतं का नाही जमणार? बरोबर आहे की नाही? कुठे क्लास केलेत का ह्याचे आपण? म्हणजे नाही. हे सुगरणीचे हात आहेत एकीकडे, त्याचबरोबर ही जिम इन्स्ट्रक्टर आहे, हो. स्वतःला छान मेंटेन करून प्रभाताई आज खंबीरपणे उभ्या आहेत. तर एकूण हे सगळं व्यक्तिमत्वच खूप आकर्षक आहे. परिस्थितीतनं ते अधिक चांगलं तुम्ही घडवत गेलात हो स्वतःला. हो हो.
हे खरोखर शिकण्यासारखं आहे. आज या निमित्ताने, या गप्पांच्या निमित्ताने ऐकणाऱ्या आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? माझ्या सगळ्या सख्यांना, माझ्या लेकींना एकच सांगेन की परिस्थिती वाईट चांगली हा प्रश्न नाही, पण कुठल्याही परिस्थितीवर मात करून उभं राहण्याची ताकद ठेवा. माझं आयुष्य संपूर्ण उभं आहे की माझ्या हातात खरोखर ₹1 नसताना सुद्धा आज मी उभी राहिले. आणि इच्छाशक्ती आपली जबरदस्त पाहिजे, परमेश्वरावरचा विश्वास पाहिजे. आईवडिलांचे आशीर्वाद तर आपल्याबरोबर असतात, पण कुठलाही वाईट विचार आणायचा नाही, स्ट्रॉंग राहायचं, कष्ट करा. मेन म्हणजे माझं एकच सांगणं आहे की कष्टाला लाजू नका तुम्ही. हे मी कसं करू, आता हे मी करत होते असं नका करू. माझ्या घरी त्यावेळेला मी स्वयंपाक करायचे तर माझ्या भावाला आवडायचं नाही ते. बरोबर आहे, तो त्याचं चुकीचं नव्हतं ते, की हे करायला नको, पण कमीपणाचं वाटत कमीपणाचं वाटलं त्याला. पण मी तो विचार केला नाही. आणि आजही मी सांगते की आज तर मी 100 करते पुरणपोळ्या. मला आज खूप मोठ्या ऑर्डर्स येतात. म्हणजे आम्ही आत्ता दिवाळीला सुद्धा 1500 करंजी केली आहे मी. बरं. पण आत्ता सुद्धा 5 पुरणपोळ्या जरी कोणी माझ्याकडे मागितल्या ना तरी मी पाव किलो पुरण टाकून पुरणपोळ्या करून देते. प्रश्न ₹200 नाही, पण त्या पुरणपोळीने मला उभं केलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या सगळ्या महिलांना एकच सांगणे, घाबरू नका, अन्याय सहन करू नका, कष्ट करायची जिद्द ठेवा. शिक्षण प्रत्येक ठिकाणी शिक्षणच लागतं असं बिलकुल नाही आहे, खरं नाही आहे. मी कुठेही प्रोप्रायटर झाले. आज मी माहेरवाशिणींची सुद्धा आई आहे, मला दुसरं पदच नको आहे. आणि याच्यामागे मला कालही मला प्रश्न विचारला गेला की भूतकाळात गेल्यानंतर तुम्हाला परत त्याच्यात काय बदल करावा असं वाटेल, तर मला संघर्षच करावा असं वाटेल. अच्छा. 100% संघर्ष मला परत चालेल, कारण त्या संघर्षानं तर ही प्रभा घडली ना. वा, प्रभाताई शिर्के, तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय छान मनापासून अशा गप्पा मारल्यात, आपल्या अंतरीचं गुज आमच्यासमोर मांडलं. तर धन्यवाद देते तुम्हाला आणि तुमच्या ह्या व्यवसायाला खूप छान अधिकाधिक यश मिळो, उत्तरोत्तर प्रगती हो, अशा शुभेच्छा देते. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात अनोखं माहेरघर, प्रभा शिर्के यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.